सर्वात जास्त आपल्याला internal is a very good response. EV motorcycle ये हो गया तो आपका चक्कर संभाजीनगरमध्ये मला भेटला होईल या स्पेस स्टेशनचं उद्घाटन सोहळा पार पडला आहे. जे स्पेस स्टेशन आहे याच्यामध्ये EV गाड्या जो रेंज आहे ते 250पासून 150 किलोमीटरपर्यंत राहणार आहे. हे मराठवाड्यातला पहिला EV प्ले स्टेशन झालेलं आहे आणि सुनील आर खत्री ग्रुप जे जळगावचं ग्रुप आहे त्यांनी आज 51 रिलेशनशिप संभाजीनगर टाकलं आहे. सुनील आर खत्री ग्रुपच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगतो. आम्ही ऑटोमोबाईलमध्ये संभाजीनगरमध्ये सेवा देत आहोत. मागच्या 5 वर्षापासून आमचं रॉयल एनफिल्ड बुलेट आयश ऑटोमोबाईलचं शोरूम आहे. अशोक लेलँडचं शोरूम आहे जळगाव नंदुरबारला. आमचं गव्हर्नमेंटचं काम चालू आहे संभाजीनगरला. असं वेगवेगळ्या फील्डमध्ये आमचं ग्रुपचं काम आहे संभाजीनगरमध्ये. आम्ही ऑलरेडी मागच्या 10-15 वर्ष माझं वडील गव्हर्नमेंटमध्ये काम करतात आहे गव्हर्नमेंट आणि मी आता ऑटोमोबाईलमध्ये आहे. माझी सेकंड जनरेशन आहे की आम्ही ऑटोमोबाईलमध्ये आलेलो आहोत. आणि आज हे लोकांना 16 आमच्या कंपनीचे वाईस प्रेसिडेंट आणि कंपनीचे सेल्स हेड दोघांचे साक्षीने पार पडलेलं आहे. आणि सर्व संभाजीनगर वतीने आपण सर्वांनी इथे यावं सगळ्यांची भेट घेऊन या शोरूममध्ये आपलं जे रिव्ह्यू आहे ते आम्हाला देण्यात यावं. किती प्रकारच्या बाईक आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या बाईक आहेत X47 आणि F77. हे दोघी बाईकचे नाव जे आहे X47 आणि F47 हे फायटर जेटचे नाव आहे. US फायटर जेट्सला F77 म्हणतात. तर ही जी बाईक आहे ही जे फायनान्स सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडे सर्व फायनान्सर सपोर्ट आहे. बाईक सर्व येऊ शकते. काय आव्हान करायला संभाजीनगरच्या लोकांना एवढंच आव्हान आहे की आपण सर्वांनी इथे आमच्या नवीन अंतराळाची सुविधा यावं. देशचे प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे प्राय सीन्स आपले सांगितलेले आहे की मेड इन इंडिया याला आपल्याला पुढाकार करायचा आहे. त्या हिशोबाने ते आपण सर्वांनी आव्हान देतो. शोरूमचा पत्ता अदालत रोड एक्झॅक्टली अपोजिट टू द कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट याच्या अपोजिटला डॉल्फिन टावरच्या बाजूला. धन्यवाद. सगळ्यांना माझं नाव प्राची मंत्री आहे. मी सुनील आर मंत्री मला या शोरूमबद्दल सांगणार आहे. आज इथे आपण अल्ट्रा व्हायलेट शोरूममध्ये आहे संभाजीनगरमध्ये. अल्ट्रा व्हायलेट शोरूममध्ये आपण आहे. हे नवीन आज चालू झालेलं आहे तर हा अल्ट्रा व्हायलेट म्हणजे काय तर ही एक प्रीमियम लेवलची EV बाईक म्हणजे जे आपण होंडा बजाज वगैरेचे बाईक्स बघतो ते आपण म्हणू शकतो कन्झ्युमर सेगमेंट. पण हे अल्ट्रा व्हायलेट हे प्रीमियम सेगमेंट आहे. तर त्याच्यात 2 प्रकारचे बाईक आहेत. एक जे दररोज गावात चालवणाऱ्यासाठी आहे आणि एक जी बाईक आहे ती स्पेशल रायडर्स बाईक आहे. ही बाईक स्टार्ट होते 2.5 लाखापासून आणि ते वरती 7-8 पर्यंत जाते. तर नेमकी काय तर त्यांची नावं आहेत
F77 आणि X47 तर हे नाव आहे जेटचे नाव, फायटर जेट जे असतात ना त्याचे नाव. तर ह्या जी कंपनी आहे ते म्हणतात की आम्ही तुम्हाला फक्त रायडिंगचा एक्सपिरियन्स तर देत नाही तर ते जेटचा एक्सपिरियन्स देतो. तर तुम्ही सगळेजण नक्कीच या. किती प्रकारच्या बाईक आहे याच्यामध्ये? किती प्रकारच्या बाईक आहे? 2 मेन प्रकार आहेत पण त्याच्यात सब प्रकार आहेत की एका बाईकमध्ये डिफरंट बॅटरी असे एका 2 आहेत आणि एका 4. स्कूटीमध्ये? हां स्कूटीमध्ये महिलांसाठी स्कूटीमध्ये आता त्यांची लॉन्च होणार आहे ज्याची ऑलरेडी 80,000 बुकिंग झालेली आहे. लॉन्चच्या दिवशी 80,000 विकू शकतात अशी त्यांची बुकिंग झालेली आहे. लवकरच ती बाईक आहे. टेसरॅक म्हणून त्याचं नाव आहे. फायनान्स काही आहे त्याच्यामध्ये? हां तर आपल्याबरोबर खूप सारखी फायनान्स कंपनी जोडलेल्या आहेत जे एकदम चांगली फाईल ज्याची प्रत्येक आपल्या जे सिबिलच्या हिशोबाने आपली जी फाईल्स असतात ते आपल्याकडे सगळ्या फायनान्स कंपनी असल्यामुळे प्रत्येक फाईल चांगल्या पद्धतीने पास होऊ शकते. कस्टमरला काय आव्हान करणार? आणि काही सध्या ऑफर चालू आहे का? ऑफर आता याची जी ऑफर आहे ती स्टार्टिंगची ऑफर जी कंपनीने आपल्याला दिली आहे ती जर आपली जी बाईक आहे करंट बाईक जे शेवटचे 2 वर्षाचे जे किलोमीटर आहे तेवढा डिस्काउंट तुम्हाला भेटेल. तर ते तुमचे जर 10,000 किलोमीटर असेल तर 10,000चा डिस्काउंट भेटेल. 30,000 असेल तर ते. आणि तुमची जर जुनी बाईक तुम्हाला द्यायची असेल तर 10,000 एक्स्ट्रा डिस्काउंट. काय आव्हान करणार तुम्ही शहरवासियांना? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ही एक नवीन बाईक आहे. त्याचा आधी तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, एक टेस्ट राईड घ्या आणि नंतर मी तुम्हाला 100% सांगू शकते तुम्ही 10 वेळा परत ही बाईक बघायला. आपल्या शोरूमचा ॲड्रेस सांगा. शोरूमचा ॲड्रेस सांगा. शोरूमचा ॲड्रेस अदालत रोडवरती आहे. कापडिया ॲड्रेस शॉप नंबर 1 ग्राउंड.